नमस्कार मंडळी, मी नेहा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आज काय काय धमाल झाली आहे। चला तर मग मंडळी, आपण व्हिडिओला सुरुवात करू। दहलीज पार करा दे, मुड़ के ना देखो दिलबरो, मुड़ के ना। या ठिकाणी तिचे औक्षण करतोय आपण। औक्षण का करावे? औक्षण करणे ही आपल्या प्राचीन भारताची एक परंपरा आहे। अनेक शुभ प्रसंगी आपण औक्षण हे करतो। त्यानंतर इथे बाळाचे नाव म्हणजे आमच्या छोट्याशा परीला नाव मिळाले आहे, तिची ओळख मिळाली आहे। पण मी तुम्हाला आता ते नाव सांगणार नाही, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी शेवटी तुम्हाला नावही सांगेल आणि त्या नावाचा काय अर्थ होतो हेही सांगेल। फसले जो काटे जाए उगते नहीं है, बेटियां जो ब्याही जाए मुड़ती नहीं है। ऐसी विदाई हो तो लंबी जुदाई हो तो दहलीज दर्द की भी पार करा दे। बाबा मैं तेरी मलिका, टुकड़ा हूँ तेरे दिल का, एक बार फिर से दहलीज सगळ्यांनाच झाली आहे बाळासोबत फोटो काढायची झाली, त्यामुळे बाळ हे अतिशय रडायला लागले। तो विचार करत असेल हे सगळे आपल्याकडे का आले आणि मला का एवढा त्रास देतात। सगळ्यांनाच बघून आता माझी उत्सुकता वाढली, मलाही बाळासोबत फोटो काढायचा। तो मी आणि माझे यांनी दोघेही आता बाळासोबत फोटो काढतो। या ठिकाणी फसले पकेगी फिर से, तेरे पाँव के तले मेरी दुआ चले, दुआ मेरी चले। बाबा मैं तेरी मलिका, टुकड़ा हूँ तेरे दिल का, एक बार फिर से दहलीज पार करा दे। सगळ्यांचे फोटोशूट करून झाले आहे, बाळासोबत फोटो काढून झाले आहे। आता आपण ओळख करून घेऊया बाळाच्या आई वडिलांसोबत, बाळाच्या मावशी, आजी, भाऊ बहीण या सगळ्यांसोबत। त्यानंतर मी तुम्हाला सांगते बाळाचे नाव व त्या नावाचा अर्थ। मेरे दिलबरो बर्फे गले। मी बाळाची आजी। थँक्यू। बाळाचे कोण? मावशी बाळाची? तुम्ही बाळाचे कोण? तुम्ही बाळाचे कोण? तुमच्या छोट्याशा परीचं नाव रिधा आणि रिधा या नावाचा अर्थ म्हणजे समाधान आणि स्वीकृती। तर तुम्हाला हे नाव कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉन पण दाबा, जो मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।